कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही सगळं बरोबर बोलता पण लोक तरीही तुम्हाला समजत नाहीत किंवा जेव्हा तुम्हाला काही सांगायचं असतं तेव्हा शब्द गळ्यातच अडकून बसतात? कल्पना करा, नोकरी, नातं आणि अगदी एखादं स्वप्नसुद्धा हरवणं फक्त म्हणून की तुम्ही स्वतःला नीट व्यक्त करू शकला नाहीत. ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत संवादाच्या त्या कौशल्यांबद्दल जी तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही बदलू शकतात. पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला मिळतील ती सूत्र जी जगातील सर्वात प्रभावी वक्त्यांना खास बनवतात. एक मोठी कंपनी होती. त्यात नेहा नावाची एक कर्मचारी होती. ती कंपनीतील सर्वात मेहनती व्यक्ती होती, पण प्रत्येक प्रमोशन तिच्या हातातून निसटायचं. का? कारण मीटिंगमध्ये बोलण्याची वेळ आली की ती शांत बसायची. तिला वाटायचं, जर मी काही चुकीचं बोलले तर? आणि हा भीतीचा विचार कित्येक लोकांना मागे खेचतो. पण एके दिवशी नेहाने एक पुस्तक वाचलं, कम्युनिकेशन स्किल्स. आणि त्यानंतर तिचं आयुष्य बदललं. आज आपण तिचाच प्रवासावर चालणार आहोत. तर चला सुरू करूया पहिलं प्रकरण. पहिलं प्रकरण, ऐकण्याची कला. द आर्ट ऑफ लिसनिंग. संवादाचं पहिलं नियम, ऐका. पण आपण खरंच ऐकतो का? नाही. आपण बहुतेक वेळा उत्तर काय द्यायचं हाच विचार करत असतो, ऐकणं विसरतो. एक प्रयोग झाला होता. 2 लोकांना फक्त एकमेकांचं बोलणं ऐकायचं होतं. ज्याने समोरच्याला पूर्ण लक्ष दिलं, त्याच्यावर जास्त विश्वास आणि आदर निर्माण झाला. सक्रिय ऐकणं म्हणजे समोरच्याच्या डोळ्यात पाहणं, मध्ये न बोलणं आणि शरीर भाषेतून दाखवणं की तुम्ही खरोखर लक्षपूर्वक ऐकत आहात. विचार करा, शेवटच्यांदा तुम्ही कोणाचं इतकं मनापासून ऐकलं होतं? दुसरं प्रकरण, आत्मविश्वासाने बोलणं. एकदा एक मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेला. तो तांत्रिकदृष्ट्या खूपच मजबूत होता. पण जेव्हा एचआरने विचारलं, टेल मी अबाउट युअरसेल्फ, तेव्हा त्याचा आवाज थरथरला, शब्द अडकले. इंटरव्ह्यू संपला, पण निवड झाली नाही. का? कारण संवाद म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तो आत्मविश्वासही दाखवतो. विचारा स्वतःला, तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का की भीतीमुळे तुमचे शब्दच हरवले? स्पीकिंग विथ कॉन्फिडन्सचं पहिलं गुपित आहे सराव आणि उपस्थिती. बोलताना डोळ्याचा संपर्क ठेवा, शब्द हळू स्पष्ट उच्चारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांततेला घाबरू नका. ऋषी कपूर म्हणाले होते, पॉज इज पॉवरफुल. म्हणून पुढच्या वेळी काही बोलण्यापूर्वी 1 सेकंद थांबा, विचार करा आणि मग बोला. यामुळे लोकांना वाटतं की तुम्ही विचारपूर्वक बोलता. सवाल असा आहे, तुम्ही असं बोलू शकता का की लोक थांबून फक्त तुम्हालाच ऐकतील? तिसरं प्रकरण, शरीर भाषेचं सामर्थ्य. तुमचं शरीर तुमच्या शब्दांपूर्वी बोलतं. तुम्ही पाहिलंय का, जेव्हा कोणी खोटं बोलतं तेव्हा ते डोळे चुकवतात किंवा हात हलवतात. शरीर भाषा तुमचं खरं मन लगेच उघड करते. एका अभ्यासानुसार संवादात फक्त 60% प्रभाव शब्दांचा असतो, बाकी 93% टोन आणि शरीर भाषेचा. विचार करा, जर तुमचं शरीर घाबरलेलं दिसतं पण शब्द आत्मविश्वास दाखवतायत, तर लोक कोणता विश्वास ठेवतील? म्हणूनच पोश्चर, जेस्चर आणि चेहऱ्याचे भाव हे सगळं महत्त्वाचं आहे. एकदा सौरभ नावाचा कर्मचारी मॅनेजर बनू इच्छित होता, पण त्याचं शरीर नेहमी नर्वस, झुकलेली पाठ, हात थरथरणारे, कमकुवत डोळ्यांचा संपर्क. त्याने एक छोटा बदल केला, आरशासमोर सराव. दररोज 10 मिनिटं तो स्वतःशी बोलायचा, हात नियंत्रित करायचा, स्मित करायचा. फक्त 30 दिवसात तो आत्मविश्वासी दिसू लागला. लक्षात ठेवा, बॉडी लँग्वेज मसल मेमरीने बदलते. तुम्ही जसे दिसता तसे वाटूही लागता. चौथा प्रकरण, ठामपणा म्हणजेच असर्टिव्हनेस. असर्टिव्ह म्हणजे कोणालाही कमी लेखता न येता स्वतःचं मत स्पष्ट सांगणं. लोक 2 टोकांवर अडकतात, किंवा ते दबून जातात किंवा खूप आक्रमक होतात. पण असर्टिव्ह म्हणजे आदरपूर्वक पण ठाम बोलणं. उदाहरणार्थ, मला तुमचं मत समजतं, पण माझं मत थोडं वेगळं आहे. विचारा, किती वेळा तुम्ही मनावर दडपण ठेवून हो म्हटलं आणि नंतर पश्चात्ताप झाला. आता वेळ आली आहे सीमारेषा आखण्याची. कारण तुम्ही जे सहन करता तेच पुन्हा पुन्हा होतं. रजत नावाच्या कर्मचाऱ्याने एकदा आपल्या बॉसला ओव्हरटाईमसाठी नम्र पण ठामपणे नाही म्हटलं. बॉस थोडा थांबला आणि म्हणाला, आय अप्रिशिएट युअर ऑनेस्टी. हीच असर्टिव्हनेसची ताकद. ती तुम्हाला आदर आणि आत्मसन्मान दोन्ही देते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काही सांगायचंय पण भीती वाटते, त्या भीतीला ओळखा, दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे बोला. प्रॅक्टिस म्हणजे याचा अर्थ भांडण नव्हे,
तर स्वतःची किंमत दाखवणं. पुढचं प्रकरण संस्कृती पलीकडील संवाद. आजच्या ग्लोबल युगात ही एक आवश्यक कौशल्य आहे. कल्पना करा, एक जपानी क्लायंट आणि एक भारतीय सेल्समन यांची मीटिंग आहे. जपानी क्लायंट प्रत्येक गोष्टीवर म्हणतो. भारतीय सेल्समन समजतो, त्याला रस नाही. आणि तिथूनच गैरसमज सुरू होतो. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन म्हणजे इतर संस्कृतींच्या सवयी, संकेत आणि मूल्य समजून घेणं. काही संस्कृती थेट बोलतात, डिरेक्ट, तर काही अप्रत्यक्ष पद्धतीने. काहींना डोळ्यात डोळे पाहणं आदराचं लक्षण वाटतं, तर काहींसाठी ते उद्धटपणाचं असतं. म्हणूनच या जागतिक जगात यशस्वी होण्यासाठी संस्कृतीची जाण असणं अत्यावश्यक आहे. पुढचं प्रकरण सार्वजनिक बोलणं, पब्लिक स्पीकिंग. आता येतो तो सर्वात मोठा भीतीचा विषय, स्टेजवर बोलणं. हे ऐकताच हृदयाचे ठोके वाढतात, हात थरथरतात, आवाज अडकतो. आणि असं जवळजवळ प्रत्येकालाच होतं. वॉरन बफेट यांनी स्वतः मान्य केलं होतं. त्यांचा सर्वात मोठा भीतीचा विषय होता पब्लिक स्पीकिंग. पण त्यांनी कोर्स केला, सराव केला आणि आज ते जगातील सर्वात आदरणीय वक्त्यांपैकी एक आहेत. म्हणून लक्षात ठेवा, चांगले स्पीकर्स जन्मत नाहीत, ते सरावाने घडतात. चला पाहूया स्टेजवर चमकण्यासाठीचा फॉर्म्युला. सर्वप्रथम तयारी. जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा तुमचं बोलणं नव्हे, तुमचे एनर्जी आधी बोलते. तुमच्या भाषणाला स्क्रिप्टसारखं पाठ करू नका. ते समजून घ्या आणि तुमच्या शब्दांना भावना द्या. स्टीव्ह जॉब्स प्रेझेंटेशन देताना प्रत्येक पॉज, प्रत्येक स्लाइड, प्रत्येक हावभावासाठी तासनतास सराव करत. आणि जेव्हा ते स्टेजवर उभे राहत तेव्हा त्यांचं बोलणं हृदयातून आलेलं वाटायचं. हा आहे फरक प्रेझेंटेशन आणि परफॉर्मन्स यामध्ये. प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचं रहस्य. तुमचा टोन शब्दांपेक्षा अनेक पटीने प्रभावी असतो. एक साधं थँक्यू जर तुम्ही स्मितहास्याने म्हणाल तर समोरच्याला आनंद होतो. पण तेच थँक्यू जर तुम्ही थकलेल्या भावनाविरहित आवाजात म्हणाल तर उलट परिणाम होतो. तसंच हातवारे, चेहऱ्याचे भाव, पॉश्चर हे सगळं तुमच्या संदेशाला ताकद देतात. आरशासमोर सराव करा. एकाच वाक्याला वेगवेगळ्या टोन आणि येस्चर्समध्ये बोला. तुम्हालाच फरक जाणवेल. आणि आता स्टोरी टेलिंग म्हणजेच कथनकला. प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचं असेल तर कथनकला आवश्यक आहे. साधे तथ्य लोकांना कंटाळवाणे वाटतात, पण एक चांगली कथा त्यांना जोडून ठेवते. विचारा, जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला मजेदार गोष्ट सांगता तेव्हा तुमचा चेहरा बदलतो, हात हलतात, आवाजात उत्साह येतो. हेच जादू स्टेजवरही पाहिजे. तुमचं बोलणं सुरू करा एका प्रश्नाने. तुमच्याही आयुष्यात असं कधी घडलंय का? आणि पहा, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे येईल. आजच्या काळात संवाद फक्त समोरासमोर नसतो. तो मेल्स, मेसेजेस आणि सोशल मीडियावरही चालतो. पण इथे एक मोठा धोका आहे. भावना हरवतात. तुम्ही जे लिहिलं त्याचा अर्थ समोरच्याने वेगळा लावला आणि गैरसमज निर्माण झाला. म्हणून डिजिटल संवादात लक्षात ठेवा 3 गोष्टी. 1. स्पष्टता. लिहिण्याआधी एकदा वाचा की हे वाक्य चुकीचं समजलं जाऊ शकतं का? जर शक्य असेल तर तोडका मोडका विनोद टाळा. दुसरं, टोन. थँक्स आणि थँक्स दोन्हीचा प्रभाव वेगळा असतो. शब्द तेच, पण भावना बदलतात. आणि तिसरं, संयम. ऑनलाईन तात्काळ रिॲक्ट करू नका. 1 मिनिट थांबा, विचार करा आणि मग उत्तर द्या. डिजिटल जगात तुमचे शब्द तुमचा चेहरा बनतात, म्हणून त्यांना विचारपूर्वक वापरा. पुढचं प्रकरण नातेसंबंधातील संवाद. सर्वात मजबूत नाती तीच असतात जिथे दोघंही ऐकतात, समजून घेतात आणि सन्मान देतात. पण बऱ्याच वेळा आपण समजतो, तो मला ओळखतो, मग सांगायचं काय? आणि तिथूनच गैरसमज सुरू होतो.
प्रेम, मैत्री, कुटुंब सगळ्या नात्यांचं पोषण बोलण्यात नाही, तर खरं ऐकण्यात आहे. एकदा एका जोडप्याने थेरपिस्टला विचारलं, आम्ही दररोज बोलतो, पण तरी एकमेकांना समजत नाही. थेरपिस्ट म्हणाला, कारण तुम्ही दोघं बोलता, पण कोणी ऐकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, संवाद म्हणजे फक्त शब्द नव्हे, तो आहे उपस्थिती, लक्ष आणि प्रेमाची भाषा. अंतिम प्रकरण, कम्युनिकेशन एक सुपर पॉवर. कल्पना करा, तुमच्याकडे अशी शक्ती आहे जिच्याने तुम्ही कोणाचं मन जिंकू शकता, तुमची कल्पना ऐकवू शकता आणि नाती मजबूत करू शकता. ती शक्ती म्हणजे संवाद. संवाद तुम्हाला नोकरीत पुढे नेतो, नात्यांमध्ये जवळ आणतो आणि स्वतःशीही जोडतो. चांगलं बोलणं म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं नाही, तर मनापासून बोलणं. एक स्मित हास्य, एक थांबा, एक मी समजतोय तुला, हे शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असतात. तर चला, आजपासून ठरवूया, आपण फक्त बोलणार नाही, आपण जोडणार, समजणार आणि ऐकणार. कारण जग बदलतं तेव्हा शब्दांनी नाही, संवादाने. जेव्हा तुम्ही ऐकायला शिकता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने बोलायला तयार होता.